आता आपण उघड टॉपनू मोठ्या राजकीय बातम्या। पुण्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धंगेकर शिवसेनेत। आमदार संदीप क्षीरसागरांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायबसेसह शिवलिंग मोराळेला सह आरोपी करा। अंजली दमानी यांची मागणी। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, SP बारगळ, PSI राजेश पाटील, PI महाजन, PI भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत, जे LCBचे अधिकारी होते ते, अशा 10 जणांना सह आरोपी करा। कराडला CIDच्या ऑफिसला सोड हे मुंडेंनीच मोराळेला सांगितलं। बालाजी तांदळे, शिवलिंग बोराडे आणि सारंग आंधळेला मुंडेंच्याच मोबाईलवरून मेसेज जायचे। अंजली दमानी यांचा आरोप। बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं की तू कराडला घे, इकडनं इथे सोड CIDच्या ऑफिसमध्ये। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि सारंग आंधळे सर्वांचे CDR काढा। अंजली दमानी यांची मागणी। तर सर्व माहिती कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांना देणार। दमानी यांची माहिती। आता माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हिअरिंग मध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमनी करावी। वाल्मिक कराडमुळे आत्महत्या करायला निघालो होतो। बीडच्या शिवराज बांगरांवर कराडकडून खंडणी मागितल्याचा आरोप। अंजली दमानी यांनी जुनं प्रकरण ट्विट केल्यानंतर शिवराज बांगरांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू। धनंजय मुंडेंकडे खंडणी गेली होती, त्यांच्याकडे हत्येची ही पूर्ण माहिती। जरांगेंचा आरोप। माझ्याकडे आलेली सगळी माहिती मी ती जी न्यायालयीन समिती आहे त्याच्या पुढे देणार आहे आणि एक कॉपी उज्ज्वल निकमांना देणार आहे की आताची जी पहिली हिअरिंग आहे त्या पहिल्या हिअरिंग मध्ये ही मागणी सरकारतर्फे उज्ज्वल निकमनी करावी। पीक पाहणी बंधनकारक करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। पीक विम्यासंदर्भात नागरिक सुविधा केंद्रातूनही काही घोटाळे। संपूर्ण यंत्रणेत जे दोषी निघतील त्यांच्यावर कारवाई करणार। फडणवीसांचं आश्वासन। हे खरं आहे की आता या इन्शुरन्सच्या संदर्भात आपले जे CFC सेंटर्स आहेत त्यांनी काही घोटाळे केलेले आहेत। त्यामुळे या संपूर्ण यंत्रणेत जे जे दोषी निघतील त्या सर्वांवर कारवाई ही केलीच जाईल।